विजयपूरहून सोलापूरला रेल्वेने येत असताना कोणीतरी अज्ञाताने भिरकावलेला दगड रेल्वेत बसलेल्या एका 5 वर्षांच्या मुलीच्या डोक्याला लागून बेशुद्ध पडून ती मरण पावली। ही घटना रविवारी दुपारी होडगी ते टिकेकरवाडी रेल्वे मार्गावर घडली। शिवानी उर्फ आरोही अजित कांगरे, राहणार राळेरास, तालुका उत्तर सोलापूर असे त्या मुलीचे नाव आहे। याबाबत समजलेली माहिती अशी, विजयपूर जिल्ह्यातील लच्चाण गावची यात्रा होती। तिथे नवस फेडण्यासाठी राळेरास मधील कांगरे कुटुंबीय 2 दिवसांपूर्वी लच्चाण येथे गेले होते। शनिवारी यात्रा संपल्यानंतर हे सर्वजण रविवारी विजयपूर रायचूर रेल्वेने सोलापूरकडे येत होते। होडगी ते टिकेकरवाडी रेल्वे मार्गावर गाडी वेगात असताना बाहेरून भिरकावलेला एक दगड खिडकीतून आला आणि तो आरोहीच्या डोक्याला लागला। ती जखमी होऊन जागेवरच बेशुद्ध पडली। डोक्यातून रक्तस्राव सुरू झाला। ती आईच्या मांडीवर बसलेली होती। गाडी सोलापूरला आल्यानंतर तिला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वी ती मरण पावलेली होती। डॉक्टरांनी माहिती देतात चिमुकलीच्या आई वडिलांसह इतर नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला। तिचे वडील मजुरी करून कुटुंब चालवतात। नेमका दगड मारणारा इसम कोण होता त्याची माहिती समोर आली नाही। दगड भिडकवणाऱ्या अज्ञात इसमाचा तपास करून त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे। माझं नाव विजय बतोराज कोळी। गेल्या अनेक वर्षापासून माझ्या परिवारातील सर्व माझे माता बंधू भगिनी सर्वजण मिळून वर्षाला एकदा एप्रिल महिन्यामध्ये लच्चाण यात्रा महोत्सव मोठ्या प्रमाणात होत असतो आणि की आमच्या आजी आजोबाच्या परंपरेनुसार आमच्या पूर्ण परिवारातील सर्व खानदान परंपरा सर्वजण मिळून यात्रेला जात असतात। आज काल यात्रा असल्या कारणाने परवा दिवशी सगळेजण मिळून यात्रेला गेले आणि यात्रेला गेल्या कारणाने काल यात्रा केली आणि आज रिटर्न येत असताना 12:54 टिकेकरवाडी येण्याच्या अगोदर 3-4 किलोमीटर अंतराच्या मागील बाजूस कोणी तर अनोळखी इसमाने मोठ्या प्रमाणात दगड भिरकावून ट्रेनच्या दिशेने मारला आणि त्या लेकराला भरधाव वेगाने येऊन दगड लागला आणि ते याप्रमाणे कुणी दगड मारलं आणि काय मारलं हे आम्हाला अजिबात माहिती झालेलं नाही। आणि त्या 4 वर्षाच्या बालिकेच्या आमच्या बाचीच्या मुलीवर जे अन्याय घडलं, आता किती लोकांवर अन्याय घडणार आहे। आणि जे कोणी अनोळखी इसम आमच्या लेकरावरती अन्याय केला आणि दगड मारला त्याला अत्यंत तात्काळात लवकरात लवकर कारवाई व्हायला पाहिजे। आणि आम्हाला जे काय असेल ते रेल्वे प्रबंधक असेल, निबंधक असेल, कोण MD असेल, त्यांना आमच्याकडून मागणी आहे की ज्या गोरगरीब लेकर प्रवासामध्ये जात असतात, येत असतात, ते खिडकीत बसत असतात, काहीतरी खात असतात आणि ज्याप्रमाणे आमच्या लेकर दगावला आता असेप्रमाणे दुसऱ्यांचे लेकर नाही दगावले पाहिजे। आणि जे अनोळखी सम या प्रमाणामध्ये सोलापूर अंतरावरती आणि सोलापूर विमानतळाच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आपल्या मोठ्या प्रमाणामध्ये लेकराला दगड मारून जीव मारण्याची आपल्या मोठ्या प्रमाणात दगडफेक होतो आणि ते पण सोलापूर रेल्वे स्टेशनवरती। ही अत्यंत दुर्भाग्याची गोष्ट आहे आणि काही करून रेल्वे परिमंडळाला आमची विनंती आहे की काही करून आम्हाला न्याय मिळाला पाहिजे अशी मी विनंती करतो। माझं नाव सिद्धप्पा बसवराज नाटेकर। काय झालं होतं नेमकं, कशी घडली घटना सांग। वटगी आम्ही लच्चाण जत्रेला गेलतो। जत्रेवरनं बिजापूर टू रायचूर पॅसेंजरला यायला लागलं होतं। येताना वटगी सुटल्यानंतर एक 4 ते 5 मिनिट झाल्यानंतर दगड मारल्यानंतर आमच्या मुली वाव त्यांना जागेवर इथं कानाच्या खाली लागलं, स्पॉटवर ब्लड होऊन स्पॉटच गेले। कुठं घडली नेमकं घटना आहे? ते टिकेकरवाडीचे 4-5 किलोमीटर वटगीकडं। किती वाजता नेमकं टाइम 12:54। किती जण होतो तुम्ही? आम्ही टोटल 22 ते 23
5 ते 6 मुलं होते, 4 ते 5 मुलं ती होते. मुली खिडकीच्या समोर होती का? हा, खिडकीच्या बाजूला बसली, बिस्किट खायला लागली तो. हा. बिस्किट चालू गाडी चालू गाडीमध्ये भूक लागल्या म्हणल्यावर ते पापडानं बिस्किट घेतला, सर्व मुलं खायला लागले होते. वर बसले होते आणि खाली झाल्यानंतर खाली आलो, वटगीला खाली झाल्यानंतर खाली आल्यानंतर वटगी संपले की 4 ते 5 किलोमीटर झाल्यानंतर टिकेकरवाडीचे 3 ते 4 किलोमीटर तिकडं वटगेकडं दगड लागल्यावर तुम्ही थांबवलं नाही का गाडी वगैरे? मुलाला वाचवायला बघावं लागलं आम्ही. एकतर ब्लड आणि दगड लागले की ब्लड यायला लागलं, उलटी झाल्यानंतर पाय वगैरे घासा लागला सर्व आम्हाला कळालं नाही काय असं काय करावं म्हणून मुलाला वाचवायला आम्ही बघायला लागलो. इसम कोण होता ते जे दगड मारला? अनोळखीच होतं, आम्हाला काय माहितच नाही. ते डायरेक्ट दगड आलं, फटमन लागलं, बंदूकने कसं मारते तसं झालं बघ. काय मुलीचं नाव काय? मुलीचं नाव अजित कांगरे. आरवी अजित कांगरे. काय वय वगैरे? 4 वर्ष मुलीचं ते. 4 वर्ष. ठीक आहे. आता तुमची मागणी वगैरे काय? आता मीडिया समोर तुम्ही येऊन बाहेर द्यायला काय? आता ते लहान मुलाला झालं, बरं झालं. आणि याच्या पुढे किती लोकांना असं मारतील ते लोक? याचा गुन्हा दाखल करायला पाहिजे ना. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.